पवित्र तुळशीची माळ आहे आणि माझ्याही गळ्यात तुळशीची माळ आहे. ही जर माळ माझ्या गळ्यात नसती तर आज इथं बसण्याचा अधिकार महाराज मला नाही. कितीही ज्ञानी असू द्या, कसलाही मी म्हणणार असू द्या, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही तो भगवंताचा भक्त कदापि होऊ शकत नाही. ही साधी आणि सोपी गोष्ट आहे. कारण माझ्या पांडुरंगाची वारी माझ्या बाळूमामाने सुद्धा या ठिकाणी केली. कारण त्यांचा श्रद्धा, त्यांचा जो विश्वास बाळूमामाचा कुणावर होता? फक्त आणि फक्त पांडुरंगावर होता. आपल्यावनी वारा गणेश देव बदलत नव्हते. आपला सोमवार आला की महादेव चालू होतो. मंगळवार आल्यावर आता काही चालूच आहे वाटतं तुमचं महिला मंडळ, ती काय सांगायची गरज नाही. हा महिनाच तुमचा आहे. बुधवार आला की देव वेगळा, गुरुवार आला की देव वेगळा, शुक्रवारी देव वेगळा, शनिवारी देव वेगळा, रविवारी देव वेगळा. तुम्ही सांगा मला, एका दुकानात जर माल घेतला, साधी आणि सोपी गोष्ट आहे, सतत एकाच दुकानात जर आपण माल घेतला, एका दिवशी जर खिशात पैसा नसला तर दुकानदार उधार देणार का नाही? हो महिला मंडळ, देणार. सरळ सरळ गोष्ट आहे. तुम्ही आज ह्या दुकानात, उद्या त्या दुकानात, परवा दिवशी त्या दुकानात. अहो, दुकानदार सुद्धा विचार करेल, हे गिराईक नेमकं कुणाच्या दुकानात जाते बुवा, का नाही करणार? हो, उधारीचं तर सोडून द्या महाराज, देव बदलायचा नाही. सगळ्या देवाचा बाप माझा पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाची जर भक्ती आमच्या बाळूमामाने जर केली असेल तर आम्हाला करायला काय हरकत आहे? हो, तुम्ही काहीच करू नका. एकच देव पकडा आणि तो देव आपल्याशी करून घ्या. आणि ज्यावेळेस आपल्याशी देव करून घेतात, ज्यावेळेस देव आपल्याशी करून घेतात, त्यावेळेस देवाला सुद्धा, त्या पांडुरंगाला सुद्धा काळजी वाटेल की हा माझा भक्त आहे, माझ्याशिवाय दुसरी भक्ती कोणाची करत नाही. आणि एवढंच नाही महाराज, भगवंताची भक्ती करत असताना सुद्धा भक्ती सुद्धा साधी सोपी नाही. भक्ती नव्हे साधी सोपी, ती आहे सुळावरची पोळी. खायची या, पण ती कुठं मांडली? व सुळावर मांडली महाराज. एक ग्रस्त, त्याला शिक्षा झाली होती. शिक्षा न्यायाधीशाने दिली, उद्या सकाळच्या प्रहरी त्याला फाशी आहे. त्यावेळेस त्या साहेबाने सांगितलं, त्याला विचारून या, त्याला काय इच्छा आहे काय नाही ते विचारून या. त्यावेळेस तो मनुष्य गेला आणि सांगितलं की बाबा ह्याची काय इच्छा असणार हो, आता त्याला मारायचं आहे उद्या, काय इच्छा आहे त्याची? तवा त्याला पंचपक्वान्नाचं ताट समोर आणून मांडलं. त्या ताटामध्ये अनेक पदार्थ होते. पंचपक्वानाने ते ताट भरलेलं होतं आणि त्या माणसाला आणून ताटावर बसवलं आणि सांगितलं तू जेवण करून घे. जेवण करायला लागल्यावर त्या माणसाला एक एक घास सुद्धा त्याच्या मुखामध्ये जाऊ वाटाना, कारण उद्या मरायचं आहे, काय खाणार हो. आणि जेवल्यानंतर एक एक घास खाला आणि त्याने बाजूला येऊन उभा राहिला आणि त्या साहेबांनी विचारलं तुला जेवण कसं वाटलं? त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं की बाबा उद्या मरण आहे माझं, प्रत्येक वस्तू आहे, आंबट आहे, खारट आहे, सगळ्या गोष्टी त्या ताटात आहे, पण मला दुसरं काहीच दिसत नाही. त्या प्रत्येक घासामध्ये मला मरण दिसत आहे, दुसरं काही सुद्धा नाही. तुमची गोड साखर असू द्या, पण ती गोड साखर सुद्धा मला मरण दिसत आहे. तुमचं लिंबू जरी आंबट असलं तरी त्या लिंबामध्ये सुद्धा मला माझं मरण दिसत आहे. मी तुम्हाला काय या ठिकाणी त्याची चव सांगू? चव सांगता येणार नाही. म्हणून हा जो मिळालेला ध्येय आहे हा प्रचंड महागाईचा ध्येय आहे महाराज. साध्या सोप्या भाषेत सांगतो, हा ध्येय पुन्हा मिळणार नाही. उदाहरण पूर्ण करा म्हणजे देहाचं महत्व कळते. आणि म्हणून या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी सांगतो की हा जो ध्येय मिळालेला आहे, हा जो मिळालेला ध्येय हा सामान्य नाही या ठिकाणी. आणि सरळ सरळ या ठिकाणी असणारी याची साधी फिलॉसॉफी आहे की मिळालेल्या ध्येयामधून भगवंताचं नामस्मरण, ह्या माझ्या बाळूमामाचं नामस्मरण जर आपण मनोभावे या ठिकाणी केलं
किंवा भगवंताची भक्ती मनोभावे जर या ठिकाणी केली तर देव आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय या ठिकाणी अजिबात सुद्धा राहणार नाही. शंका या ठिकाणी अजिबात सुद्धा नाही. कारण हाच माझा बाळूमामा एक वेळेस पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनासाठी एकादशीला आले. आज सुद्धा एकादशीच या ठिकाणी आहे. आणि आंघोळ या ठिकाणी चंद्रभागेमध्ये केली आणि आंघोळ केल्याच्या नंतर बाळूमामा मंदिराच्या दिशेने पांडुरंगाच्या मंदिराकडे चालले. त्यावेळेस एक माणूस बाळूमामाच्या समोर आला आणि तो माणूस म्हणजे कोण होता हो? एक रामपाल म्हणून तिथला यादव तो माणूस तिथला होता. आणि त्याने बाळूमामाचं पाय धरलं आणि बाळूमामाला साष्टांग भावी नमस्कार केला. आणि नमस्कार करून तो माणूस निघूनही या ठिकाणी गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर बाळूमामा थेट कुठं आले हो? पांडुरंगाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आले. साष्टांग भावी दंडवत बाळूमामाने या ठिकाणी घातला. आणि एवढंच नाही, बाळूमामाने ज्यावेळेस पांडुरंगाला नमस्कार केला त्यावेळेस बाळूमामाने सांगितलं की बाबा म्हणले माझं पाय कोणी धरला असेल. असा माणूस त्या सेवकांना सांगितला आला आणि माझ्या पाया पडून निघूनही गेला. पण कोण होता? हे सेवकांना सांगितल्यावर त्यांनी सांगितलं बाबा म्हणजे ह्याच गावामध्ये ह्या पंढरपुरामध्ये तो रामबाल जो माणूस राहतो आणि त्या माणसाने माझ्या पाया पडले. मग त्या माणसाला घेऊन आले. बाळूमामाने त्या माणसाकडे पाहिलं आणि सांगितलं बाबा मगाशी तुम्ही माझ्या पाया पडून गेले, तुम्ही माझं दर्शन घेतलं. त्यावेळेस त्याने सांगितलं मी कुणाच्याच पाया पडत नाही, मी कुणाच्याच पाया पडत नाही. आज तगायत मी फक्त कोणाच्या पाया पडतो? ज्याचं कमरेवर हात आहे आणि इटेवर उभा आहे, फक्त आणि फक्त मी त्याचं पाया पडून पडतो, दुसऱ्याचं दर्शन घेत नाही. आणि मी तुमच्या पाया पडण्याचं कारणच नाही म्हणले, मी घरी निवांत झोपलो होतो, मी काय तुमचं दर्शन घेतलं नाही. तेव्हाच बाळूमामा म्हणल्यावर मी वाळवंटात आंघोळ केली, बाहेर आलो आणि पायरीपाशी आलो, तुम्ही दर्शन घेतलो, शेम तुमच्यासारखा माणूस होता. त्यांनी सांगितलं म्हणले नाही, मी तुमचं पायाचं पडलो नाही. तुम्हाला जर खोटं वाटलं घरी चला, घरच्यांना विचारा की माणूस इथं झोपलेला होता का नव्हता. त्यावेळेस बाळूमामा म्हणले नेमकं पाया कोण पडलं. त्यावेळेस बाळूमामाच्या लक्षात आलं की दुसरं कोणी नसून साक्षात पांडुरंग परमात्मा येऊन माझं पाय धरलं. बाळूमामाने या ठिकाणी समोर जाऊन देवाला साष्टांग भावीपणा नमस्कार केला. कारण हा साधा सोपी गोष्ट नाही. हा बाळूमामा म्हणजे साक्षात शिवशंभूचा हा अवतार आहे. महादेवाचा ज्याला आपण अवतार म्हणतो तो साक्षात बाळूमामाचा अवतार या ठिकाणी आहे. आणि एवढंच नाही या ठिकाणी, कारण आपण सगळीजण देवाची भक्ती करतो. भक्ती करत असताना प्रत्येकाची नवविधा भक्ती वेगळी वेगळी आहे. कोण ऐकण्याची करतं, कोण सांगण्याची करतं, कोण श्रवणाची करतं, कोण पाय पूजण्याची करतं. महाराज नवविधा भक्ती आहे. अनेक प्रकारची या भक्ती आहेत. ह्या भक्तीमध्ये प्रत्येक जण आपापल्या मार्गाने वेगळा चाललेला आहे. परंतु या ठिकाणी अशी भक्ती करत असताना प्रत्येकाला देव पावन होतो. पण सरळ सरळ आपण म्हणतो देवादी देव सगळ्यात भोळा जर कोण असेल तर तो भोळा महादेव आहे. त्याला नुसतं बेलाचं पान जरी वाहिलं आणि त्याच्या पिंडीवर ठेवलं की महादेव प्रसन्न होतो या ठिकाणी. कारण शंका नाही महाराज, खरी गोष्ट आहे. सगळ्या देवाला तरी वेळ लागत पण महादेवाला वेळ लागत नाही. आणि त्या महादेवाचा अवतार हा बाळूमामा या ठिकाणी आहे. मग तो जर साक्षात प्रत्येकाला पावत असेल तर हा सुद्धा आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही. परंतु मामाने सांगितलं अहो माणसावर तर प्रेम कुणीही करील, माणसाला तर कुणीही सांभाळ करील, पण जर कुणी माझ्या मेंढी माऊलीचा सांभाळ करीत असेल, मेंढी माऊलीला जर माझ्या चारा घालीत असेल तर त्या भक्ताला कधीच उणीव मी पडू देणार नाही. किंवा त्या असणाऱ्या भक्ताला कितीही मोठं संकट येऊ द्या महाराज, कसलंही संकट येऊ द्या, त्याचं संकट निवारण केल्याशिवाय हा बाळा धनगर राहणार नाही. हा बाळूमामाचा या ठिकाणी शब्द या ठिकाणी आहे. आणि एवढंच नाही, मी म्हणतोय म्हणून तुम्ही भक्ती करा. अनेक महाराज इथं संत येऊन गेले, कीर्तन करून गेले, प्रवचन करून गेले. आज आम्ही या ठिकाणी आलो, आम्ही तुम्हाला भक्ती करा, तुम्ही बाळूमामाचं नाव घ्या,
किंवा देवाची भक्ती करा असं आम्ही सांगून तुम्हाला जाऊ, पण खरोखर भक्ती केल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी आपल्याला देव पावतोय का हे बघा. पण कशी भक्ती करावं, निस्वार्थ भक्ती करा. तुम्ही जर देवाला मागत असाल, देवा एवढी एवढी संपत्ती मला दे, देव देणार नाही मला. त्याने सांगितलं भक्ती केल्याच्या नंतर, बाळू मामाने सांगितलं की माझी जो कोणी भक्ती करील त्याला कधी द्यायचं आहे की मी ठरवणार आहे. हे तुमच्या माझ्या मनावर नाही. आपल्याला जलद गतीने महाराज, हे कॅम्प्युटर युग आहे आजचं. आपल्याला आता वाटतं बटन दाबली की लगेच उतारा बाहेर यावा. तसा महाराज उतारा येऊ शकत नाही. त्यांचा उतारा येणार महाराज, उतारा फिक्स बाहेर पडणार, पण कधी पडणार, केव्हा पडणार, त्याचा मालक महाराज तू आहे, तुम्ही आम्ही नाही. फक्त आपलं एकच काम आहे. तुम्ही मला सांगा, आपण जर ज्वारी रानात टाकली, तुम्ही म्हणता लगेच कंस पाहिजे, चालेल का हो? तिला आधी नांगरावं लागेल, तिला कुळवावं लागेल, तिला नाना प्रकारचं कष्ट घ्यावं लागेल, आणि त्याच्यामधून महाराज पुन्हा पाऊस पडावा लागेल. पाऊस जर नाही पडला तर ज्वारी पाकणार नाही. मग आपल्याला किती कष्ट घ्यावा लागतंय, ज्वारी तयार करायला एवढं कष्ट घ्यावं लागतंय. मग हा दिलेला हा देह, हा पंचमहाभूताने तयार केलेला हा जो देह आहे, तो लगी महाराज असा काही लगेच उद्धार होऊन जाणार नाही. ह्याच्या उद्धारासाठी भगवंताच्या नामस्मरणाची असणारी ताकद किंवा ते कष्ट किंवा त्याची ती असणारी सर्वच्या सर्व असणारी फिलॉसॉफी तयार करावं लागेल. आणि हे सगळं तयार झाल्याच्या नंतर नक्की देवाच्या सानिध्यात जर तुम्ही राहिला, ह्या सगळ्या पापाच्या व्यापामधून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असेल, तो म्हणजे देवाचं नामस्मरण या ठिकाणी. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी हे जे पसायदान निर्माण केले महाराज, पसायदानामध्ये